2025 या सरत्या वर्षाला निरोप देताना निष्ठावान कार्यकर्ते राजकीय पक्षांवर थुंकतायत. भर रस्त्यात कुणी रडतायत, कुणी अंगातला शर्ट काढून विरोध करतायत, कुणी एबी फॉर्म घेऊन फॉर्च्युनरने पळतो आहे. त्या गाडीच्या मागे भिकार भोकांचे भुरटे तिकिटाची भीक मागण्यासाठी सैरावैरा पडतायत. अरे रे रे रे, थू तुमच्या भीक माग्या या धंद्यांवर, थू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, हा तुम्ही नव्याने घडवलेला महाराष्ट्र आहे. आमचा हा महाराष्ट्र नव्हे. असा आमचा महाराष्ट्र कधीच आम्ही पाहिला नाही यापूर्वी. बाप रे बाप, काय नाटकं आहेत हो. या इच्छुक उमेदवारांची नाटकं बघा. कुणी म्हणते मी 18 वर्षांपासून पक्षासाठी झक मारतो आहे, कुणी म्हणतो मी गेल्या 25 वर्षांपासून सतरंजा उचलून त्याची घडी करतो आहे, कुणी बोंबलतो मी 15 वर्षांपासून पक्षाचं ढुंगण धुतो आहे, माझ्या ओल्या हाताचं पाणी अजून सुकलं नाही तरीही मला तिकीट कसं भेटलं नाही. मंडळी, कुणी ओरडतो रडतो, कुणी आत्मदहनाच्या नाटकाची नौटंकी करतो भर रस्त्यात, मध्येच अश्रू काय पुसतो, म्हणतो मला तिकीट नाही. माझ्या प्रभागाच्या बाहेरील व्यक्तीला, बाहेरच्या बाईला तिकीट कसं काय मिळालं. मंडळी, हा तमाशा फक्त एका ठिकाणचा नाही, लक्षात घ्या. एका ठिकाणी हा तमाशा घडला नाही. चंद्रपूर, नागपूर, नाशिक, नांदेड, जालना, परभणी, पुणे, मुंबई, संभाजीनगर, अख्ख्या महाराष्ट्रात एकच गोंधळ उडाला आहे. मंडळी, या हरामखोरांनी एवढा टाहो त्या शेतकऱ्यांसाठी फोडलं नाही हो. नालायकांच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले नाहीत जेव्हा अर्धा महाराष्ट्र ओल्या दुष्काळात बुडला होता. माणसं, जनावरं, घरं, दारं, शेतकऱ्यांची अवजारं, एवढंच नाही तर त्यांच्या लेकरांच्या वह्या, पाट्या, पुस्तकं, पेन, पेन्सिली डोळ्यात देखत घरातून वाहून गेल्या. शेकडो शेतकऱ्यांचे संसार रस्त्यावर आले, उघड्यावर आले होते. तेव्हा या भिकार भाड्यांनी गळे काढले नाहीत, हे रडले नाहीत, हे कुणाला भिडले नाहीत. परंतु पक्षाचं तिकीट मिळालं नाही म्हणून आपल्याच पक्षाला शितीश्राप करणारे हे रानडुकरं म्हणतायत तिकीट पाहिजे, तिकीट, 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 तिकीट. नेमकं तिकीट कशासाठी पाहिजे हो? तुम्हाला वाटेल जनतेची सेवा करण्यासाठी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी, महाराष्ट्रातील मराठी शाळा वाचवण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी, की प्रभागाची प्रगती करण्यासाठी. यापैकी कुठल्याही कामासाठी, कशासाठीच यांना हे तिकीट नको आहे.